तर मी आज करणार आहे सांडगे. आणि मी ह्या अशा डाळी भिजवून रात्री डाळी भिजवल्या. तर आता सकाळी मी वाटते सकाळी म्हणजे आता दुपारच झालेले आहे, जवळजवळ 11 साडे 11 झालेत मला. असे ओबडधोबड पाठवून मिक्सरवर बारीक करते. अजून एवढं बारीक करायचं राहिलं आहे. त्याच्यामध्ये मग मी हे लसूण कोथिंबीरच एकत्र असे वाटून घेणार आहेत. पुढचं मी दाखवते आता त्यात आणखीन काय काय घालणार आहे ते बघूयात पुढे. तर आता ही शेवटची बॅच चालू आहे माझी. तर ह्या डाळी घेतल्या. आता ह्याच्यामध्ये मी हा एवढा सगळा सोललेला लसूण घालून घेणार आहे आणि ही सगळी कोथिंबीर त्यात मी टाकणार आहे आणि हे सगळं ओबडधोबड वाटून ह्या मिश्रणात मिक्स करणार आहे. आणि त्यात आणि बरंच आणखीन काय काय तिखट मीठ घालायचं आहे. ते आता मी पुढे दाखवतेच. सध्या मी हे सगळं ह्याच्यात घालून बारीक वाटून घेते. ॲक्च्युली फोनचं पण चार्जिंग संपत आलं आहे आणि हे असं चालू आहे माझं. असं चार्जिंग लावूनच चाललेलं आहे माझं. ठीक आहे, बघूयात आता पुढे काय कसं होतं आहे ते. तर हे असं सगळं त्यात घातलेलं आहे आणि माझं आता हे जिरं टाकायचं राहिलं होतं, त्याच्यामुळे ह्याच्यात जिरं घालते. आता हे सगळं ओबडधोबड मी वाटून घेते. तर आपण लसूण आणि कोथिंबीर जिरं हे सगळं घातलेलं हे असं बारीक झालेलं आहे. ते आता मी ह्याच्यात घालून घेते. तर हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं वाटण ह्याच्यामध्ये मी घातलं आहे. त्यात आता मी मिरची पावडर आणि मीठ एवढंच घालणार आहे. मी जास्त काही घालत नाही. तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आणि हळद राहिली असं सगळं घातलेलं आहे. मिक्स करते आता. तर आता मी या पाटाला तेल लावून घेतलेलं आहे. आता हे आपलं पीठ असं तयार झालेलं आहे. दाखव. तर तिखट मीठ लसूण कोथिंबीर घालून आपण जे वाटण केलं ते सगळं घालून असं वाटण तयार झालं आणि हात बुडवण्यासाठी असं पाणी घेतलेलं आहे. आता सांडगे दाखवते मला करून. थोडंसं असा गोळा घेऊन छोटे छोटे सांडगे घालत जायचे. मला असे छोटे छोटे सांडगे बरे वाटतात घालायला, चांगले वाटतात, दिसतात. आणि भाजीमध्ये घातलं, भाजी ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस ते आपण परततो तेलामध्ये आणि ते फुगतात वर जास्त. त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त आणखीन हे जे डबल होतात ते. तर मला ही साईज बरी वाटते. तर मी घालून घेते मग बघूयात आता पुढे. तसा उशीरच झाला मला करायला. आणि हो, ह्या मिश्रणामध्ये मी डाळी कोणकोणत्या वापरल्या तर ह्याच्यामध्ये मी मटकीची डाळ, हरभरा डाळ आणि हिरव्या सालीची मुगाची डाळ आणि मसूरची डाळ अशा 4 डाळी पावशेर घेतलेल्या आहेत मी. टोटल 1 किलो डाळ झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अंदाजे आपल्या आपल्या आवडीने लसूण कोथिंबीर तिखट मीठ हे आपल्या आवडीने घालायचं आहे. बघा कसं होतं. असंच घे रँडमला त्याच्यानंतर थोडंसं हलवते जागा तेल लावल्यामुळे थोडं सर्कल करायचं. त्याच्यामध्ये जागा छोटे छोटे घालायचे. दुसरा पार्ट एक घेऊयात आपण. त्याच्यात बरंचसं बसलं आहे. चालल्या तेवढ्याशा पाटावर बरेचसे सांडगे बसवायचे चाललेले आहे. मग आता दुसरा पाट एक ठेवायचा आहे. ताटं लागते होते 2 ते करूया. तर ह्या साईडला ते श्रेयीने घातलेले सांडगे आहेत आणि ह्या साईडचं माझी घातलं. तर दरवेळेला मला उन्हाळ्यामध्ये मदतीला असतो. आमची दीदी काही कामाची नाही. शूट मिस कर. तिला बाकीची कामं असतात ना. तिला बाकीची कामं सांगितली असतात. घरात पाणी धुणं भांडी, एखाद्या वेळेला स्वयंपाक पण करायला लावतो. करते ती. चला बघा पुढे. दुसरं आणते पाठ. असं मनात ठेवलं आहे मी.
सांगितलं एकच ताट राहिले करायचं. तर अशा पद्धतीने हे सांडगे आता वाळून तयार आहेत. हे दाखवण्यासाठी मी ताटात काढलेत. आता या पिशवीत भरून ठेवलेत मी. आता या बरणीत मी भरून ठेवणार आहे. मी हे आता रोजच्या वापरासाठी हे बरणीमध्ये भरून ठेवलेले आहेत आणि हे उरलेले मी कॅरीबॅगमध्ये भरून आता मोठ्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे. जसे लागतील तसे मी याच्यानंतर काढून घेईल. आणि या सांडग्यांची तर तुम्हाला माहितीच असेल की कोरडी आणि पातळ भाजी आपण याची करू शकतो. तर तुम्हाला माझी ही सांडगे बनवण्याची पद्धत कशी वाटली